आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। मुंबईमध्ये आज भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश सोहळा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये सोहळ्याचं आयोजन। ठाकरे गटातील मोठा नेता भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा। रावसाहेब दानवे चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीला सध्याच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भेट। ठाकरे गटाचा कुठला मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार याकडे लक्ष। मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक, पक्ष सोडणार नाही। भाजप प्रवेशाच्या चर्चांना अंबादास दानवेंकडून पूर्णविराम। अंबादास दानवेंची TV9 मराठीला अधिकृत माहिती। काँग्रेसमधील मोठ्या नेत्यांसह इतर पक्षातील लोक भाजपमध्ये येणार। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा दावा। ठाकरे गटाचा एक मोठा नेता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार। उद्यापासून माहितीमध्ये महाभरती सुरू होणार। धर्मराव बाबा आत्राम यांचा दावा। मवियामध्ये 4 जागांचा तिढा कायम। सांगली, भिवंडी, ईशान्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईमध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊ द्या। ठाकरे गट आणि पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक। शिवसेना नेते अभिजित अडसूळ अमरावती लोकसभा लढवणार नाहीत। प्रहारनं दिनेश बुब यांना उमेदवारी दिल्यानं अडसूळ लढणार नसल्याची सूत्रांची माहिती। उमेदवारी निश्चित नसताना शिंदे गटाचे हेमंत गोडसे आज शक्ती प्रदर्शन करणार। गोडसे समर्थकांकडून शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी। शक्ती प्रदर्शन करत उमेदवारीसाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न। पुण्यामध्ये विजय शिवतारेंची आज कार्यकर्त्यांसोबत निर्णायक बैठक। कार्यकर्त्यांसोबतच्या चर्चेनंतर शिवतारे निर्णय जाहीर करणार। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारांची यादी आज जाहीर होणार। मुंबईतील पक्ष कार्यालयातून संध्याकाळी 4 वाजता उमेदवारांची अधिकृत घोषणा होणार। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये रोहित पवारांचा दौरा। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात। नितीन गडकरींसाठी भाजपचं बूथ से घर चलो अभियान। नागपुरातील 2088 बूथवर भाजपचं अभियान सुरू। बूथ आणि बूथमधील मतदारांच्या घरी भेटी। अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे आज अर्ज दाखल करणार। नेहरू मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महारॅली काढत शक्ती प्रदर्शन केले जाणार। जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द केल्याप्रकरणी रश्मी बर्वेंची सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव। रामटेक लोकसभेतून उमेदवारी अर्जही रद्द झाल्यामुळे रश्मी बर्वेंची सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका। सुनेत्रा पवारांचा आज मुळशी दौरा। दत्त मंदिरामध्ये दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात करणार। नागरिकांशी संवाद साधणार। वसंत मोरे मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार। लोकसभेसाठी पाठिंबा मिळण्यासाठी वसंत मोरे जरांगेंची भेट घेणार। अंतरवाली सराठीमध्ये आज जरांगेंच्या उपस्थितीमध्ये मराठा समाजाची बैठक। लोकसभेसाठी उमेदवार द्यायचे की नाही आज निर्णय घेणार। ठाकरे गटाच्या 40 प्रचारकांची यादी जाहीर। सुभाष देसाई, संजय राऊत, आनंद गीते, अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश। आदित्य ठाकरेंचा 2 एप्रिलला यवतमाळ वाशिम दौरा। संजय देशमुखांचा नामांकन अर्ज भरताना उपस्थित राहणार। जाहीर सभेमध्ये देशमुखांचा प्रचारही करणार। प्रकाश आंबेडकर ठाकरे आणि राऊतांबाबत खरं बोलत आहेत। उद्धव ठाकरे विश्वासघातकी। ठाकरेंनी आम्हालाही धोका दिला। भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांची जोरदार टीका। पंतप्रधान मोदी 1 एप्रिलला मुंबई दौऱ्यावर। आरबीआयच्या एका कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहणार। केंद्रीय मंत्री भारती पवारांचा नांदगाव मनमाड दौरा। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैयक्तिक भेटीवर भर। लोणावळ्यामध्ये मावळ विधानसभा क्षेत्रामधील सकल मराठा समाजाची बैठक। माहिती आणि मवियाच्या दोन्ही नेत्यांना निवडणुकीमध्ये फटका बसण्याची शक्यता। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून प्रचाराचं नियोजन पूर्ण। आजपासून पंचायत समिती गटनिहाय भाजपचे कार्यकर्ते गाठीभेटी करणार। चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि तेली समाजाचे नेते प्रकाश देवतळे भाजपत। तेली समाजाला विदर्भात एकही उमेदवारी न दिल्यानं राजीनामा। साताऱ्याच्या वाईमध्ये बावधनची बगाड यात्रा। शिलारवाडीमधील विकास तानाजी नवलेंना बगाड्या होण्याचा मान। यात्रेला राज्यभरातून लाखो भाविकांची गर्दी। साताऱ्याच्या कराडमधील तळबीडमध्ये बिबट्या विहिरीमध्ये पडला। वन विभागाची रेस्क्यू टीम पोहोचताच पाईपवरून बाहेर उडी मारत बिबट्या पसार। अमरावतीमधील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमाल पावसामध्ये भिजला। पावसामुळे हरभरा, सोयाबीन खराब, लाखोंचं नुकसान। सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये पुन्हा अवकाळी। काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान। एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे अवकाळीमुळे शेतकरी हैराण। अमरावतीमध्ये अवकाळी पावसाचा फटका। गहू, संत्रा, कांद्यासह भाजीपाल्याचं नुकसान। सततच्या अवकाळीमुळे शेतकरी संकटात। वन विभागाकडून सिंहगडावर प्लास्टिक बंदीचे आदेश। 5 जूनपासून आदेशाची अंमलबजावणी होणार। नियम मोडणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई होणार। पुण्यातून सुट्ट्यांसाठी 30 जूनपर्यंत विशेष रेल्वे गाड्या। प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली जाणार। 31 मार्चपूर्वी मालमत्ता कर भरण्याचं नवी मुंबई महापालिकेचं आवाहन। शास्तीच्या रकमेमध्ये 50% सूट।
डोंबिवली पूर्व पश्चिम भागाला जोडणारा पादचारी पूल 1 तारखेपासून बंद राहणार. दुरुस्तीच्या कामासाठी पूल बंद ठेवण्याचा मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली. 31 मार्च पूर्वी पीक कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांकडून सोयाबीन विक्रीची घाई. गोंदियामध्ये 3,25,00,000 धान अपहार प्रकरणी गुन्हा दाखल. शासकीय हमीभाव धान खरेदी केंद्रावर मागील 3 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचं समोर. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. गोंदियाच्या दौनीवाडा आणि तिरोडा गाव भागामध्ये रेती चोरणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल. आरोपींकडून 14,09,000 रुपयांचा माल जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये फायनान्स कंपनीसमोर शेतकऱ्यांचं पीक विम्यासाठी आंदोलन. आडगाव परिसरातील शेतकऱ्यांना अद्याप नुकसानीचा पीक विमा नाही. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुखपदी योगी निरंजन नाथ. 2024च्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी योगी निरंजन नाथांची निवड. मराठवाडा कृष्णा सिंचन प्रकल्पातील निराभिमा बोगद्याचं काम रखडलं. धाराशिव जिल्ह्यामध्ये डिसेंबर 2024 मध्ये कालव्यातून पाणी येण्याचा मुहूर्त लांबणीवर.